स्क्रीन विजिबल आहे? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. ओके, तर आपण लास्ट लेक्चरला कुठला पार्ट बघितला बघा? इंट्रोडक्शन टू मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, सस्टेनेबल गोल्स, FIP डेव्हलपमेंट गोल्स. ओके, त्याच्यातले आपण काय बघितलं? MDGs बघत होतो. 4-5 MDGs आपण कंप्लीट केले होते मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. काय आहे समजलंय का सगळ्यांना? कोणाला काही प्रॉब्लेम आहे या पार्ट मध्ये? Yes. Anyone have any problem? नो मॅम. Sir, no. नो मॅम. नो मॅम. तर बघा काय होतं? इंट्रोडक्शन टू मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, सस्टेनेबल गोल्स आणि FIP डेव्हलपमेंट गोल्स हा पार्ट आपण बघत होतो. लास्ट पार्ट आहे आपल्या युनिट फर्स्ट और चॅप्टर फर्स्ट मधला. द युनायटेड नेशन्स मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स MDGs आर 8 goals that UN member are decided in September 2000 and agreed to achieve by their year 2015. तर युनायटेड नेशन्सने हे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स हे आणलेले आहेत किंवा सांगितलेले आहेत. 8 गोल्स आहेत टोटल आणि हे कोण डिसाइड करतात? तर UN मेंबर, युनायटेड नेशनचे जे काही मेंबर्स असतील तर त्यांनी हे डिसाइड केलेले आहेत आणि हे सप्टेंबर 2000 मध्ये ऍग्री झाले होते आणि त्यांचं गोल कधीपर्यंत अचीव्ह करायचं होतं त्यांना? 2015 पर्यंत. Each MDG has a target set. तर प्रत्येक मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सला काही टार्गेट सेट आहे. तर बघा काय आहे? फॉर 2015 and indicators to monitor programs from 1990 levels. तर 2015 पर्यंत त्याचं मॉनिटरिंग होतं आणि 1990च्या लेवल्स पर्यंत. सेव्हरल ऑफ दिस रिलेटेड डायरेक्टली टू हेल्थ. देशातले काही बहुत सारे काय होते? रिलेटेड कशाचे होते? हेल्थची होते. त्याच्यामुळं ते आपल्याला सिलेबसला दिलेले आहेत. तर बघा कुठले कुठले होते? टोटल 8 गोल्स. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, इराडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर आणि एक्स्ट्रीम पॉवर्टी जे कमी करणे. तर त्याचं गोल काय होतं? रिड्यूस दी प्रपोर्शन ऑफ पीपल हुज इन्कम इज लेस दॅन $1. $1 पेक्षा कमी इन्कम असणाऱ्या पॉप्युलेशन और प्रपोर्शन पीपलचं कमी करणे बाय 50%, 50%. तर याच्यावर हे काय होतं? इंडियन स्टेटस काय होतं? तर इंडिया हॅज अचिव्हड द टार्गेट वेल अहेड ऑफ टाइम. तर हे टार्गेट इंडियानं अचीव्ह केलं होतं. तर किती पर्सेंटेज होते, कसं त्याच्यात इन्क्रीमेंट झालं किंवा कसं त्याच्यात डिक्लाइन झालं हे आपण काल व्यवस्थित डिस्कस केलेलं आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट गोल काय होता? अचीव्ह युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन. तर जे काही जागतिक प्राथमिक शिक्षण आहे ते सगळ्यांना मिळवणे हा नेक्स्ट गोल आहे मिलेनियम डेव्हलपमेंटचा. देन त्याचं टार्गेट काय होतं? 2015 पर्यंत रिड्यूस द प्रपोर्शन ऑफ द हू सफर फ्रॉम हंगर बाय 50%. तर जे काही भूक याच्याने सफर झालेले आहेत तर त्यांचं प्रपोर्शन 50% कमी करणे. ओके, तर यामध्ये काय होतं बघा? इंडियन स्टेटस. तर इंडिया इज फेलिंग शॉर्ट ऑफ द टार्गेट. तर टार्गेटला अचीव्ह करण्या वाचून इंडिया थोडक्याने राहिलं किंवा थोडं कमी पडलं. ओके, तर त्याचं पर्सेंटेज बघितलं होतं बघा, 43% इन 1998 to 1999. नंतर ते 40% पर्यंत आलं आणि नंतर 33 न कमी व्हायला पाहिजे होतं, बट ते नाही झालं म्हणून इंडिया ते टार्गेट अचीव्ह केलेलं नाहीये. द थर्ड काय होतं? थर्ड गोल आपला प्रमोट जेंडर इक्वेटी अँड एम्पॉवर वुमन. तर जे काही लैंगिक समानता आहे किंवा जो काही भेदभाव आहे स्त्री पुरुष वगैरे असा भेदभाव न करणे आणि वुमन्सना एम्पॉवर मीन्स म्हणजे महिला सक्षमीकरण करणे हा थर्ड आपला गोल होता. तर त्याच्यात काय होतं बघा? इलिमिनेट जेंडर डिसपॅरिटी इन प्रायमरी सेकंडरी एज्युकेशन. तर जे काही लैंगिक असमानता आहे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणामध्ये तर ती नाहीशी करणे असं त्यांचं 2015 पर्यंत टार्गेट होतं. तर हे टू रीच द लेवल ऑफ 1 by 2015. तर इंडिया हे लवकरच टार्गेट अचीव्ह करेल असं स्टेटस आहे इंडियन स्टेटसचं. देन फोर्थ काय होतं बघा? फोर्थ MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, रिड्यूस चाइल्ड मॉर्टॅलिटी. जे काही चाइल्डची मॉर्टॅलिटी आहे किंवा चिल्ड्रन डेथ रेट आहे तर तो कमी होणे. ओके, कमी करणे असं त्यांचं MDG गोल आहे. तर ते कसं होतं? 2015 पर्यंत त्यांचं टार्गेट रिड्यूस बाय 2/3 द अंडर 5 मॉर्टॅलिटी रेट. तर 2/3 ने म्हणजे 2/3 एवढ्या प्रमाणात अंडर 5 मॉर्टॅलिटी रेट. व्हॉट इज अंडर 5 मॉर्टॅलिटी रेट? जे काही 5 वर्षांच्या आतील मुलं आहेत त्यांचा मॉर्टॅलिटी रेट कमी
करणे. तर त्याचं काय केलं, इंडियन स्टेटस काय होतं बघा त्याच्यावर, लाईकली टू रीच आहे इंडियन स्टेटस. ओके, हे बघितलं आपण. माइक इज ओपन, प्लीज म्यूट युअर सेल्फ. येस किरण. ओके, नेक्स्ट पार्ट बघा काय होता. फोर्थ आपण बघितलं रिड्यूस चाइल्ड मॉर्टॅलिटी आहेत. देन नेक्स्ट इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ, जे काही माता आरोग्य आहे किंवा जे काही आईचं आरोग्य आहे नेओनॅटल बेबीच्या वगैरे, तर ते त्यांची हेल्थ इम्प्रूव्ह करणे. तर ते कसं होतं, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशो कमी केला 75% ओव्हरऑल. ओके, तर 3/4 मीन्स 75%, तर त्यांची हेल्थ इन्क्रीज होईल असं ते टार्गेट होतं 2015 पर्यंत. But as per the latest estimate, the MMR status at all India level is at 167 in 2011. तर ते बघितलं आपण किती होतं, 167 होता पहिल्यांदा, नंतर ते 140 वर आलं आणि 109. बट थोडस कमीच आहे. सस्टेन्ड इंडिया इज लाईकली टू बी स्लाइटली नियरर. इंडियाला अजून थोडस नियर आहे किंवा अजून थोडस वर्क करावं लागेल ते टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी. ओके, तर हे 5 MDGs बघितले आपण. लक्षात आलं का? कोणाला काही प्रॉब्लेम आहे? काय होते 5 मिलेनियम डेव्हलपमेंट गोल? इट इज इम्पॉर्टंट पार्ट फॉर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. इट इज न्यू बट स्टील इम्पॉर्टंट. ओके, समजलं काय होते 5 मिलेनियम डेव्हलपमेंट गोल बघितले आपण? येस ऑर नो? Yes, ma'am. Yes, ma'am. ऑल ऑफ यू समजते सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, Okay. ma'am. तर नेक्स्ट पार्ट बघूयात आपण. 6th गोल काय होता त्याचं? ओके, 6th कॉम्बॅट HIV, एड्स, मलेरिया अँड अदर डिसीजेस. ओके, तर जे काही HIV, एड्स किंवा मलेरिया किंवा दुसरे काही जे डिसीजेस आहेत, या डिसीजेसनी फाईट देणे किंवा या डिसीज कमी करणे, हे होतं 6th गोल. ओके, हा पण पार्ट बघितला होता आपण लास्ट लेक्चर मध्ये. तर आणि ते कुठपर्यंत त्यांना टार्गेट कम्प्लीट करायचं होतं, कम्प्लीट स्टॉपेज ऑफ स्प्रेड अँड बिगन टू रिव्हर्स द स्प्रेड ऑफ HIV, एड्स. तर बघा, कम्प्लीट स्टॉपेज ऑफ स्प्रेड, तर याचं टार्गेट कसं 2015 पर्यंत अचीव्ह करायचं होतं त्यांना. कम्प्लीट हे रोग जे आहेत ते स्टॉप झाले पाहिजेत. कुठला? HIV, एड्स आणि मलेरिया, हे 3 डिसीजेस और दुसरे अजून कुठले डिसीजेस असतील तर ते कम्प्लीट त्याचं समूळ नष्ट झाले पाहिजेत किंवा ते स्टॉप झाले पाहिजेत आणि त्यांचं स्प्रेड पण स्टॉप झालं पाहिजे किंवा रिव्हर्स झालं पाहिजे. द स्प्रेड ऑफ HIV आणि एड्स, HIV चा स्प्रेड पण रिव्हर्स झाला पाहिजे. ओके, तर इंडिया स्टेटस काय असेल याच्यावर बघा. The trend reversal in HIV annual parasite incidence of malaria and TB and the prevalence of these diseases has been achieved moderately on track. तर जे काही हे HIV, एड्स असेल, मलेरिया असेल, हे डिसीजेस किंवा TB, मोस्ट इम्पॉर्टंट TB असेल, तर हे जे काही कमी करण्याचं प्रमाण आहे इंडियन स्टेटस मधलं, और इंडियाचं याच्यावर काही स्टेटस आहे ते मॉडरेटली ऑन ट्रॅक, म्हणजे होत चाललेलं आहे कमी कमी प्रमाण. लाईकली टू बी म्हणतो ना, तसं आहे इंडियाचा स्टेटस. ओके, तर हा होता 6th गोल. काय होता 6th? कॉम्बॅट HIV, एड्स, मलेरिया अँड अदर डिसीजेस. समजलं? Yes, ma'am. Yes, yes, ma'am. ओके, नेक्स्ट पार्ट बघूयात आपण. 7th गोल काय होता? ओके, ओके, 7th गोल काय होतं बघा. इन्शुअर इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. ओके, तर जे काही इन्व्हायरमेंटल एनर्जी आहे, इन्व्हायरमेंटल जे काही आपल्याला आहे इन्व्हायरमेंट, ते सस्टेन करायचं किंवा ते टिकवून ठेवायचं किंवा ते सस्टेनेबल असलं पाहिजे इन्व्हायरमेंट आपल्या सगळ्यांच्या हेल्थसाठी, हे होतं. त्याच्यामुळे 7वा काय इन्व्हायरमेंट रिलेटेड आहे बघा, 7वा MDG. तर काय ते इन्शुअर इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. तर ते टार्गेट काय होतं 2015 पर्यंत? integrate the principle of sustainable development into country policies and programs and reverse the loss of environmental resources. ओके, तर इंटिग्रेट करायचं होतं कशाला? जे काही इन्व्हायरमेंटल हे आहेत, डेव्हलपमेंट असेल किंवा कंट्री पॉलिसीज असतील रिलेटेड टू एन्व्हायरमेंट इम्प्रुव्हमेंट, याच्यासाठी हे करायचे होते गोल्स किंवा काम त्यांचे काय होते, त्याच्याबद्दल काम करायचं होतं. आणि काही आपल्याला स्टोअर करायचे होते एन्व्हायरमेंटल रिसोर्सेस. हे गोल कोणाचं होतं?
MDGचं आणि ते टार्गेट त्यांनी 2015 पर्यंत ठरवले. बट याच्यावर इंडियन स्टेटस काय असेल बघा. इंडिया हॅज डन गुड अमाउंट ऑफ वर्क टुवर्ड द एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी ऑन ट्रॅक. तर इंडियानं जे काही एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी हे MDG आहे याच्यावर खूप छान काम केलेलं आहे आणि ते गोल अचीव करण्याच्या ऑन ट्रॅक आहे. ओके, तर 7th गोल होता बघा, इन्शुअर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, म्हणजे जतन करणे. थोडक्यात एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी म्हणजे काय, जे काही एन्व्हायरमेंट आहे ते जतन करणे. ओके, तर ते इंडियन स्टेटस गुड, चांगलं काम केलेलं आहे इंडियानं एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी मध्ये. ओके, तर हे होतं 7th गोल. आणि लास्ट गोल आहे 8वं गोल आहे आपलं काय बघा, डेव्हलपमेंट ग्लोबल पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट. ओके, तर ग्लोबल पार्टनरशिप म्हणजे जे काही पार्टनरशिप आहे कशाची, ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी, ओव्हरऑल विकासासाठी जी काही पार्टनरशिप आहे ती ग्लोबल पार्टनरशिप डेव्हलप करणे किंवा जागतिक स्तरावर पार्टनरशिप करून आपलं विकासाला महत्व देणे, हे 8th गोल आहे. ओके, समजते. 8th गोल आहे कशाचं, MDGचं, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स मध्ये. देन त्याचं टार्गेट काय असेल 2015 पर्यंत बघा, इन कोऑपरेशन विथ द प्रायव्हेट सेक्टर मेक अवेलेबल द बेनिफिट ऑफ न्यू टेक्नॉलॉजी. तर प्रायव्हेट सेक्टर असतील किंवा काही सेक्टर्स असतील तर त्याच्यात बेनिफिट्स ऑफ न्यू टेक्नॉलॉजी, नवीन टेक्नॉलॉजीचे जे काही बेनिफिट आहेत ते ऍड करणे किंवा ते देणे लोकांना. स्पेशली इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन, स्पेशली कुठल्या टेक्नॉलॉजीज असतील, IT असेल, IT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज असतील, या सगळ्या प्रोव्हाइड करणे. ओके, तर हे टार्गेट होतं 2015 पर्यंत. देन तर इंडियन स्टेटस काय असेल बघा याच्यावर, द ओव्हरऑल टेली डेन्सिटी अँड इंटरनेट सबस्क्रायबर आर इन्क्रीजिंग ऑन ट्रॅक. तर ओव्हरऑल टेली डेन्सिटी, व्हॉट इज टेली डेन्सिटी, टेली डेन्सिटी म्हणजे हे काय IT किंवा कम्युनिकेशन वापरणारे लोक आहेत किंवा पीपलचा ग्रुप आहे तर ते इन्क्रीज होत आहे. त्याच्यासोबत इंटरनेट सबस्क्रायबर पण वाढत आहेत इंडियन स्टेटस मध्ये आणि ऑन ट्रॅक आहे हे गोल अचीव करण्याचे इंडिया. ओके, तर ओव्हरऑल इंडियन स्टेटस सगळ्या मिलेनियम डेव्हलपमेंटचे बघितले तर एक दोन स्टेटसच तेवढे त्याला लॅकिंग बिहाइंड आहेत, बाकीचे सगळे नियर अबाउट अचीव टू गोल्सच आहेत. ओके, काही तर त्यांनी अचीव पण केलेले आहेत. समजते. हे होते 8 मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. समजलं सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, यस, कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? No, ma'am. No, ma'am. ओके, हे इम्पॉर्टंट आहेत बघा, 8 सगळे गोल तुम्हाला आले पाहिजेत. समजलं? नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करूयात. ओके, हा, ऑल ऑफ यू बॉईज समजते का सगळ्यांना? Yes, ma'am. ओके, देन नेक्स्ट पार्ट होता बघा, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स जसे होते तसे SDGs मीन्स काय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत बघा काय, हे पण आपल्याला स्टडी मध्ये आहेत. तर बघूयात आपण, व्हॉट इज सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल SDGs म्हणजे काय. It is adopted by all United Nations member states in 2015. तर हे 2015 मध्ये स्टेट झाले किंवा आले आणि ते कोणी अडॉप्ट केले किंवा कोणी हे केले बघा, युनायटेड नेशन्सनी. सेम आहे, युनायटेड नेशन्सनी MDGs पण दिले होते आणि युनायटेड नेशन्सनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल सुद्धा अडॉप्ट केले आणि ते स्टेट कधी झाले, 2015 मध्ये. इट प्रमोट्स द ग्लोबल पार्टनरशिप ऑन. तर हे कशाला प्रमोट करतात किंवा हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे बघा, तर हे इट प्रमोट्स द ग्लोबल पार्टनरशिप ऑन. कशावर ग्लोबल पार्टनरशिप प्रमोट करतो, द 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. तर या 17 जे काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत, SDGs आहेत, तर याच्यासोबत पार्टनरशिप ते डेव्हलप करतं. ओके, ऑल दी डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज. तर प्रत्येक काही जे काही डेव्हलप्ड आहेत आणि डेव्हलपिंग कंट्रीज आहेत याच्यामध्ये ही पार्टनरशिप काय करतं, डील करायला ग्लोबल पार्टनरशिप ऍक्ट होते. तर कशाबद्दल, 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सच्या. आणि ते ऑल दी डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज, ते कोणामध्ये, जे काही विकसित आणि विकसनशील आहेत अशा कंट्रीज मध्ये. ओके, समजते. डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज अशा कंट्रीज मध्ये हे ऍक्ट होत आहे. देन रेकग्नाइज दॅट फिनिशिंग पॉवर्टी, इम्प्रूव्ह हेल्थ अँड एज्युकेशन. तर हे कशासाठी आहेत बघा, SDGs सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स,
रेकॉग्नायझिंग दॅट फिनिशिंग पॉवर्टी, तर जे काही पॉवर्टी आहे किंवा गरिबी आहे हे हटवण्यासाठी किंवा कमी नाहीसे करण्यासाठी. देन इम्प्रूव्ह हेल्थ अँड एज्युकेशन, जर जे काही हेल्थ आणि एज्युकेशन आहे, आरोग्य आणि जे काही शिक्षण आहे हे इम्प्रूव्ह करण्यासाठी. टॅकलिंग क्लायमेट चेंज, तर जे काही क्लायमेट चेंज किंवा वातावरणीय बदल होतो याच्याबद्दल सांगण्यासाठी. रिड्यूस इनइक्वॅलिटी अँड वर्क, तर जे काही असमानता आणि काम आहे हे कमी करण्यासाठी. टू प्रिझर्व अवर ओशियन अँड फॉरेस्ट, तर जे काही आपले ओशन, व्हॉट इज ओशन, ओशन म्हणजे महासागर, आणि जे काही वनसंपत्ती और फॉरेस्ट आहेत हे प्रिझर्व, हे टिकवून ठेवण्यासाठी किंवा याचं जतन करण्यासाठी. आर इसेन्शियल अँड नीड टू दी आवर ऑफ दी सस्टेनेबिलिटी ऑफ द प्लॅनेट. आणि फायनली हे सगळं आलं, हेल्थ आलं, एन्व्हायरमेंट आलं, ओशन्स आले, इनइक्वॅलिटी वर्क आले. तर हे सगळं कशाची गरज आहे, काळाची गरज आहे. तर का आपलं प्लॅनेट म्हणजे आपलं जे अर्थ आहे ते जतन करण्यासाठी और ह्याची सस्टेनेबिलिटी करण्यासाठी. तर हे गोल याच्यावर काम करतात बघा. ओके, समजते कशासाठी सस्टेनेबल गोल्स SDG काम करतात. रेकॉग्नाइज दॅट फिनिशिंग पॉवर्टी, गरिबी हटवण्यासाठी. इम्प्रूव्ह हेल्थ आणि एज्युकेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी. टॅकलिंग क्लायमेट चेंज बघण्यासाठी किंवा टॅकल करण्यासाठी. देन रिड्यूस इनइक्वॅलिटी, जे काही असमानता आहे असमानता कमी करण्यासाठी. वर्क टू प्रिझर्व अवर ओशियन, आणि आपलं जे काही महासागर आहेत आपली, ओके, तर ते महासागर प्रिझर्व करण्यासाठी, त्याची तिथली नैसर्गिक संपत्ती प्रिझर्व करण्यासाठी. आणि फॉरेस्ट, वन संपत्ती पण प्रिझर्व करण्यासाठी. हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत ते कशासाठी इम्पॉर्टंट आहे, ते या सगळ्या वर्कर्स साठी और या सगळ्या सेक्टरमध्ये चांगलं फंक्शन करण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. समजलं? आणि हे सगळं झालं तर आपलं प्लॅनेट पण सस्टेनेबल होईल. तर ओव्हरऑल प्लॅनेटच्या ओव्हरऑल सस्टेनेबिलिटीसाठी आहेत सुटेबल कुठले SDG, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. समजलं काय आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. टोटल 17 आहेत बघा. नंबर येऊ शकतो मला, हाऊ मेनी सस्टेनेबल गोल्स. तर 17 आहेत टोटल. MDGs किती होते? 8 होते, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, आणि टोटल सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 17 आहेत. तर बघा, द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स SDGs टू ट्रान्सफर अवर वर्ल्ड. ओके, तर आपलं जे काही जग आहे ते ट्रान्सफर करण्यासाठी 17 सस्टेनेबल गोल्स आहेत. तर ते वन बाय वन आपण बघूयात. इथं बघा सांगितलेलं गोल फर्स्ट. पहिलं गोल काय? नो पॉवर्टी. ओके, दिलेलं आहे त्याच्यातच. नो पॉवर्टी पहिलं गोल आहे. नो पॉवर्टी, गरिबी नसली पाहिजे, कसलीच गरिबी नसली पाहिजे किंवा गरिबी फिनिश झाली पाहिजे. ओके, तर हे होतं फर्स्ट गोल सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं. देन गोल सेकंड, झिरो हंगर. ओके, गोल सेकंड काय असेल? झिरो हंगर. भूक किंवा भूकमार असेल किंवा उपासमार जे काही आहे तर ते झिरोवर आली पाहिजे, नसलंच पाहिजे हे प्रमाण. ओके, तर हा होता गोल सेकंड. देन गोल थर्ड काय होता? गुड हेल्थ अँड वेल बिंग, चांगलं आरोग्य आणि चांगलं राहणीमान. ओके, चांगले असणे, हे सगळं काय येतो गोल थर्ड. तर आरोग्य सगळ्यांचं चांगलं असलं पाहिजे आणि त्यांचं राहणीमानाचा दर्जा सुद्धा चांगला असला पाहिजे. तर हा होता थर्ड गोल. थर्ड सस्टेनेबल गोल. देन सस्टेनेबल गोल नंबर 4 काय होतं बघा? क्वालिटी एज्युकेशन, एका चांगल्या गुणवत्तेचं शिक्षण मिळालं पाहिजे किंवा त्या शिक्षणाचा चांगला दर्जा असला पाहिजे. ओके, सगळ्यांसाठी क्वालिटी एज्युकेशन भेटलं पाहिजे सगळ्यांना. देन गोल नंबर 5, पाचवं गोल काय बघा? जेंडर इक्वॅलिटी, म्हणजे जे काही लैंगिक समानता आहे किंवा हे असली पाहिजे सगळ्यात. विषमता किंवा डिफरन्सिएशन किंवा पार्शालिटी असं नसलं पाहिजे काही जेंडर्स मध्ये. तर हे काय 5th गोल आहे बघा, जेंडर इक्वॅलिटी. देन गोल नंबर 6 काय असेल? क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. व्हॉट इज क्लीन वॉटर? क्लीन वॉटर म्हणजे सर्वांसाठी शुद्ध पाणी, आणि सॅनिटेशन म्हणजे काय असेल? स्वच्छता. ओके, सगळ्यांना स्वच्छतेचा अधिकार आहे किंवा स्वच्छता सगळ्यांना भेटली पाहिजे. तर हे होतं गोल नंबर 6 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. ओके, लिस्ट केलेले आहेत बघा इथं सगळे गोल्स. असे टोटल 17 गोल्स आहेत. ओके, तर गोल नंबर 7, 7वं गोल काय असेल? अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी. ओके, सर्वांना परवडेल. अफोर्डेबल म्हणजे काय? परवडेल. आणि क्लीन एनर्जी. व्हॉट इज क्लीन एनर्जी? क्लीन एनर्जी म्हणजे स्वच्छ अशी ऊर्जा असली पाहिजे. ओके, अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी हे गोल नंबर 7 आहे SDGचं.
Then goal number 8. What is goal number 8? Decent work and economic growth. तर जे काही तुमचं काम असेल ते तुमचं चांगलं डिसेंट असलं पाहिजे आणि तुमची इकॉनॉमिक ग्रोथ, व्हॉट इज इकॉनॉमिक ग्रोथ, जे काही आर्थिक वाढ आहे किंवा आर्थिक सुबत्ता आहे ते चांगली असली पाहिजे. हे होतं गोल नंबर 8. गोल नंबर 9. नोट इज गोल नंबर 9. इंडस्ट्री इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर. जे काही इंडस्ट्री इनोव्हेशन आहे किंवा इंडस्ट्री मधले जे काही संशोधन आहे ते इन्क्रीज झालं पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते सुद्धा इन्क्रीज झालं पाहिजे किंवा चांगलं असलं पाहिजे. हे होतं गोल नंबर 9. ओके. गोल नंबर 10. रिड्युस्ड इनइक्वॅलिटी. रिड्युस्ड इनइक्वॅलिटी म्हणजे काय? जी काही असमानता आहे ती कमी होणे. ओके. तर हे होतं गोल नंबर 10. रिड्युस्ड इनइक्वॅलिटी, असमानता कमी होणे. म्हणजे जो काही पॉवर्टी रिच, पॉवर रिच असं काही हे आहे, काय पुअर रिच असमानता आहे ती नसली पाहिजे. ओके. हे होतं गोल नंबर 10. देन व्हॉट इज गोल नंबर 11? गोल नंबर 11 इज सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज. तर जे काही सिटीज आहेत किंवा कम्युनिटी समाज आहेत किंवा शहर आहेत ते सगळं सस्टेनेबल असले पाहिजे. ओके. हा होता गोल नंबर 11 एसडीजीचा. देन गोल नंबर 12 इज रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन. ओके. एक जबाबदार नागरिकाप्रमाणे किंवा जबाबदारीने कन्झम्पशन पण असलं पाहिजे आणि प्रोडक्शन पण असलं पाहिजे. ओके. हे होतं गोल नंबर. प्रोडक्शन म्हणजे काही निर्मिती असेल किंवा कन्झम्पशन म्हणजे काही ते आत्मसात करणे असेल किंवा घेणे असेल, हे सगळं एक रिस्पॉन्सिबिलिटीने केलं पाहिजे. हे होतं गोल नंबर 12. देन गोल नंबर 13 काय असेल? गोल नंबर 13 क्लायमेट ऍक्शन. ओके. क्लायमेट ऍक्शन जे काही वेदर चेंजिंग वगैरे आहे तर ते प्रॉपर ऍक्शन झाली पाहिजे किंवा आपण केली, कसं करता येऊ शकेल याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. हे होतं गोल नंबर 13. देन गोल नंबर 14 लाईफ बिलो वॉटर. ओके. तर गोल नंबर 14 काय? लाईफ बिलो वॉटर. आता इथं बघितलं आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स कशासाठी इम्पॉर्टंट आहेत, तर जी काय ओशनची किंवा एन्व्हायरमेंटची डेव्हलपमेंट आहे. ओशन म्हणजे काय? महासागर. तर याचं सुद्धा सस्टेनेबिलिटीसाठी हे गोल्स इम्पॉर्टंट आहेत. तर सेम इथं सांगितलं बघा त्यांचं गोल नंबर 14 काय? लाईफ बिलो वॉटर. जे काही पाण्याच्या खालचं लाईफ आहे म्हणजे पाण्याच्या खालचे जे काही जीव आहेत किंवा एक तिथले जे काही कल्चर आहे ते चांगलं राहिलं पाहिजे किंवा त्याचं इम्प्रुव्हमेंट झालं पाहिजे, कशाद्वारे करता येईल आपल्याला ते बघितलं पाहिजे. हे होतं गोल नंबर 14. ओके. तर गोल नंबर 15 काय आहे बघा? लाईफ ऑन लँड. तर जे काही जमिनीवरचं हे सगळं इन्व्हायरमेंटशी रिलेटेड येते बघा. जमिनीवरचं जे काही आयुष्य आहे, आयुष्यमान आहे ते सुद्धा कन्सिडर केलं जातं. उच्च दर्जाचं और चांगलं असलं पाहिजे. ओके. गोल नंबर 16 काय असेल बघा? पीस अँड जस्टिस स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन. जे काही जस्टिस मीन्स काय? न्याय असला पाहिजे. ओके. स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन, न्याय आणि शांतता असली पाहिजे. न्यायप्रिय आणि शांतताप्रिय आपण म्हणतो ना, तसं ते न्याय आणि शांतता असली पाहिजे स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स मध्ये. देन पार्टनरशिप टू अचीव दी गोल्स. ओके. जे काही आपले गोल्स आहेत किंवा जे काही आपले एम्स आहेत ते ध्येय आहेत ते अचीव करण्यासाठी आपण पार्टनरशिप केली पाहिजे. थोडंसं पार्टनरशिप केल्यानंतर ते आपले गोल्स इझिली आपण आत्मसात करू शकतो किंवा इझिली आपण अचीव करू शकतो. त्याच्यामुळे पार्टनरशिप केली पाहिजे आपण. ओके. ते गोल अचीव करण्यासाठी. समजले काय होते 17 एसडीजीज? Yes, ma'am. Yes, ma'am. कोणाला काही प्रॉब्लेम आहे? इन लिस्ट केलेले आहेत बघा इथं. तुम्हाला सेपरेट पण क्वेश्चन येऊ शकतो, बट एकच असा पण मोठा क्वेश्चन येऊ शकतो. राईट डाऊन, राईट अ शॉर्ट नोट ऑन मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अँड FIP डेव्हलपमेंट गोल्स. त्यावेळेस सगळे तुम्हाला लिस्ट करून शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करायचे आहेत. ओके. प्रॉपर नोट्स मध्ये दिलेले आहे तसंच तुम्ही हे करायचं आहे. समजते? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तर आता नेक्स्ट पार्ट आहे बघा आपला. कुणाला अजून काही प्रॉब्लेम आहे? समजले 17 गोल्स काय आहेत आणि 8 मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आणि 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे काय काय आहेत ते समजले सगळ्यांना? Yes, ma'am. ओके. नेक्स्ट पार्ट आहे बघा आपला इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन म्हणजेच काही FIP डेव्हलपमेंट गोल्स. हा एक नेक्स्ट पार्ट आहे आपला. तर काय बघूयात, तो इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन एक फेडरेशन आहे. ती आंतरराष्ट्रीय काय म्हणतो आपण औषध निर्माणशास्त्र फेडरेशन आहे किंवा एक संस्था आहे फार्मसीची FIP. तर त्यांनी काही डेव्हलपमेंट गोल्स दिलेले आहेत. तर ते काय आहेत बघूयात आपण. द FIP डेव्हलपमेंट गोल्स, DGs
याला शॉर्ट मध्ये आपण काय म्हणतो डीजीज. ओके, डेव्हलपमेंट गोल्स आर अ की वर्ल्ड वाईड इनिशिएटिव्ह फॉर फार्मसी. तर जे काही फार्मसीसाठी इनिशिएटिव्ह आहे किंवा फार्मसीचे रिलेटेड जे काही गोल्स आहेत तर ते कुठले असतील, FIP डेव्हलपमेंट गोल्स. मिलेनियम नसतील किंवा सस्टेनेबल नसतील. फार्मसीसाठी एक सेपरेट गोल्स आहेत बघा डेव्हलपमेंटचे. तर कुठले आहेत ते FIP डेव्हलपमेंट गोल्स. ओके, तर काय FIP डेव्हलपमेंट गोल्स आर की वर्ल्ड वाईड इनिशिएटिव्ह फॉर फार्मसी. तर फार्मसीसाठी एक स्पेशल असं इनिशिएटिव्ह आहे किंवा की वर्ल्ड वाईड इनिशिएटिव्ह आहे, तर त्याला काय म्हणायचं आपण FIP डेव्हलपमेंट गोल्स. सेपरेट आहेत बघा. तर ते काय करतात बघा, दे मेक पॅरलर विथ FIP mission to support global health by empowering the advancement of pharmaceutical practice. तर ते ग्लोबल हेल्थला इम्पॉवर करतात किंवा ग्लोबल हेल्थ जे काय, ग्लोबल हेल्थ म्हणजे जागतिक जे काही आरोग्य आहे ते वाढवणे किंवा त्याला इम्पॉवर करणे. तर कशामध्ये ऍडव्हान्समेंट. व्हॉट इज ऍडव्हान्समेंट? ऍडव्हान्समेंट म्हणजे काय, जे काही इम्प्रुव्हमेंट आहे किंवा जे काही प्रगती आहे कुठल्या क्षेत्रामध्ये, फार्मास्युटिकल प्रॅक्टिस. फार्मास्युटिकलची काही प्रॅक्टिस असेल या क्षेत्रामध्ये प्रगती करून, त्याच्यासोबत सायन्स अँड एज्युकेशन या क्षेत्रामध्ये प्रगती करून आणि ट्रान्सफॉर्म द प्रेझेंट काय करतात या क्षेत्रामध्ये, सायन्स अँड एज्युकेशन असेल, फार्मास्युटिकल प्रॅक्टिस असेल या क्षेत्रामध्ये प्रगती करून जागतिक जे काही आरोग्य आहे ते जागतिक आरोग्य वाढवणे किंवा जागतिक आरोग्याला सपोर्ट करणे, हे FIP चं मिशन आहे. FIP मीन्स काय आहे, FIP डेव्हलपमेंट गोल्स आहेत. FIP फार्मास्युटिकल फेडरेशनने दिलेले आहेत, इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशनने. तर त्यांचं काही जागतिक आरोग्य सुधारणे, तर कशात मध्ये ऍडव्हान्समेंट करून फार्मास्युटिकल प्रॅक्टिस अँड सायन्स अँड एज्युकेशन आणि द प्रेझेंट फार्मसी अँड ट्रान्सफॉर्म द प्रेझेंट फार्मसी. म्हणजे आत्ताची जी काही फार्मसी आहे, ओके, तर त्याला काय करणे, ट्रान्सफॉर्म करणे किंवा चांगलं एक वळण देणे. ओके, हे होतं मिशन और गोल. ओके, अलाइनमेंट विथ ब्रॉडर ग्लोबल रिक्वायरमेंट सपोर्टिंग द UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. तर जे काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत युनायटेड नेशन्सने दिलेले, त्याला सपोर्ट करतात बघा हे FIP डेव्हलपमेंट गोल्स. तर काय काय आहेत FIP डेव्हलपमेंट गोल्स, आपण वन बाय वन बघूया. देअर आर 21 FIP डेव्हलपमेंट गोल्स इथे लिस्ट केलेले आहेत बघा. मी वन बाय वन सांगते काय आहेत ते. अकॅडमिक कॅपॅसिटी. ओके, जे काही अकॅडमिक कॅपॅसिटी आहे, फर्स्ट गोल इज अकॅडमिक कॅपॅसिटी असेल तर अकॅडमिक कॅपॅसिटी आहे ते इम्प्रूव्ह करणे किंवा त्याच्यात सुधारणा करणे. अकॅडमिक म्हणजे काही जे शैक्षणिक आहे किंवा फार्मसीच्या रिलेटेड जे काही शैक्षणिक संस्था असतील, इन्स्टिट्यूशन असतील त्यांना प्रमोट करणे. देन अर्ली करिअर ट्रेनिंग स्ट्रॅटेजी. तर जे काही करिअर आहे तुमचं फार्मसी मधलं तर ते अर्ली चालू करणे किंवा त्याच्यावर उपाययोजना करणे की लवकर तुम्ही त्याचं ट्रेनिंग घेऊन प्रॉपर वेनं ते शिकून घ्याल. ओके, तर हे होतं अर्ली करिअर ट्रेनिंग स्ट्रॅटेजी. देन क्वालिटी अश्युरन्स. क्वालिटी अश्युरन्स हा एक एरिया आहे. क्वालिटी अश्युरन्स हा इम्पॉर्टंट एरिया आहे फार्मसी मधील. तर याच्याकडे सुद्धा लक्ष देणे किंवा याच्यामध्ये ऍडव्हान्समेंट करणे हे एक गोल आहे FIPचे. देन फोर्थ गोल इज ऍडव्हान्स्ड अँड स्पेशालिस्ट डेव्हलपमेंट. तर जे काही स्पेशालिस्ट आहेत फार्मसी फील्ड मधले तर ते त्यांच्यात ऍडव्हान्समेंट आणणे किंवा त्यांना डेव्हलपमेंट करणे, त्यांची डेव्हलपमेंट करणे, इम्प्रुव्हमेंट करणे, हे फोर्थ गोल होतं बघा. देन फिफ्थ गोल काय होतं, कॉम्पिटन्सी डेव्हलपमेंट. कॉम्पिटन्सी डेव्हलपमेंट असेल किंवा जे काही प्रॉपर डेव्हलपमेंट आहे फार्मसी फील्डची तर ते पण कॅरी करणे. ओके, तर हे फिफ्थ गोल आहे इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशनचे. सगळे गोल तुम्ही लिस्ट करायचे जर का क्वेश्चन आला तर. ओके, देन सिक्स्थ गोल काय आहे, लिडरशिप डेव्हलपमेंट. जे काही लिडरशिप आहे किंवा नेतृत्व गुण आहेत त्याचं डेव्हलपमेंट करणे. देन ऍडव्हान्सिंग इंटिग्रेटेड सर्व्हिसेस. जे काही सर्व्हिसेस, इंटिग्रेटेड सर्व्हिसेस आहेत फार्मसी फील्ड मधल्या त्यांच्यामध्ये ऍडव्हान्समेंट आणले किंवा इम्प्रुव्हमेंट आणले. वर्किंग विथ अदर फील्ड सोबत टायप करून वर्क करणे. आता आपल्या फार्मसी मध्ये असं चालू आहे बघा, फक्त एकच फार्मसी फील्ड नाही, आपण IT क्षेत्रामध्ये सुद्धा टायअप करून वर्क करतो आहात. जसं की फार्माकोव्हिजिलन्स वगैरे हे काही फील्ड आहेत आपल्या फार्मसी मधले. तर ते काय फक्त फार्मसी म्हणजे ड्रग आणि रिसर्च एवढंच नाही. आपण ड्रग बनवतो बट याला अदर फील्डचा सुद्धा आपल्याला सपोर्ट घ्यावा लागतो. बिकॉज आपली ओव्हरऑल ऍडव्हान्समेंट किंवा आपल्याला अजून काही अचीव्ह करायचं असेल तर सध्या काही IT क्षेत्राशी आपण टायअप करून आपलं इम्प्रुव्हमेंट करत आहोत. ओके,
फार्माकोव्हिजिलन्स जो काही पार्ट आहे किंवा मेडिकल कोडिंग वगैरे यांची टायअप कशासाठी असते, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्यासोबत असते आणि यूज ऑफ अदर फील्ड आलं ना ते, मग ते सुद्धा ह्याच्यात सस्टेनेबल डेव्हलपमेंट FIP डेव्हलपमेंट गोल्स मध्ये येते, वर्किंग विथ अदर्स. देन कंटिन्युइंग प्रोफेशनल डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी, जे काही प्रोफेशनल डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी आहेत किंवा प्रोफेशनल डेव्हलपमेंटला काही गरज आहेत त्या सगळ्या कंटिन्यू करणे किंवा त्या सगळ्या रेग्युलर चालू ठेवणे. देन इक्विटी अँड इक्वॅलिटी, जे काही समानता आणि समानता आहे ती जोपासणे किंवा समानता ठेवणे, ओके, काम करत असताना किंवा या फील्डमध्ये. देन इम्पॅक्ट अँड आउटकम्स, जे काही प्रभाव होतो किंवा जे काही काम करतो आपण त्या कामावर कुठल्या फॅक्टरचा प्रभाव पडतो आणि त्याच्यातून काय आउटकम आपल्याला मिळतो, ओके, हे पण गोल आहे इम्पॉर्टंट, आणि त्या आउटकम्सला कसं आपण इम्प्रूव्ह करूया. ओके, तर हे होतं 11th गोल. 12th काय आहे, फार्मसी इंटेलिजन्स. ओके, तर फार्मसी इंटेलिजन्स मीन्स जे काही आपल्या फार्मसी फील्डचं नॉलेज आहे ते कसं इंटेलिजन्सली वर्क करेल आणि आपलं फील्ड इम्प्रूव्ह होईल. ओके, देन पॉलिसी डेव्हलपमेंट. व्हॉट इज पॉलिसी डेव्हलपमेंट, जे काही आपल्या फार्मसी फील्ड डेव्हलप करण्यासाठी पॉलिसीज आहेत त्या प्रॉपर बिल्ड झाल्या पाहिजेत किंवा त्या पॉलिसीचं प्रॉपर डेव्हलपमेंट झालं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे काही फायनल आउटपुट मिळणार आहे ते चांगलं मिळेल. ओके, तर या पॉलिसी डेव्हलपमेंट हे सुद्धा 13th गोल आहे. देन 14th गोल मेडिसिन्स एक्सपर्टाइज, जे काही मेडिसिन्स आहेत त्या प्रॉपर डिस्पेन्स केल्या पाहिजेत किंवा प्रॉपर वेने प्रिपेअर केल्या पाहिजेत, तर या मेडिसिन्स मध्ये सुद्धा एक्सपर्टाइज होणे किंवा या फील्ड मेडिसिन एक्सपर्टाइज या फील्डमध्ये इम्प्रुव्हमेंट होणे हे सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे गोल आहे. ओके, देन पीपल सेंटर्ड केअर, जे काही पीपल और पेशंट सेंटर्ड केअर आहे त्याला इम्प्रुव्हमेंट देणे किंवा त्याला फर्स्ट प्रायोरिटी देणे हे गोल आहे. बघा 15th गोल आहे FIP. देन कम्युनिकेबल डिसीजेस. व्हॉट इज कम्युनिकेबल डिसीजेस सांगितलंय मी, जे काही संसर्गजन्य रोग वगैरे आहेत याच्यावर उपाययोजना करणे किंवा हे कसे कमी करता येईल याच्याबद्दल विचार करणे किंवा काही ऑब्जेक्टिव्ह गोल्स ठरवणे हे एक गोल आहे. बघा 16th गोल आहे कम्युनिकेबल डिसीजेसच्या अगेन्स्ट FIP. देन 17th गोल काय आहे, अँटीमायक्रोबियल स्टीवर्डशिप, म्हणजे जे काही अँटीमायक्रोबियल बियल्स यूज करतो आपण त्याचा यूज कितपत केला पाहिजे किंवा त्याचा जर साईड इफेक्ट काय असेल याची सगळी इन्फॉर्मेशन किंवा त्याचं इम्प्रुव्हमेंट कसं झालं पाहिजे या यूजचं किंवा ते प्रॉपर वेने कसं यूज केलं पाहिजे याची इन्फॉर्मेशन अँटीमायक्रोबियल स्टीवर्डशिप याच्यावर या गोल्सने या गोलला इम्प्रुव्हमेंट करून आपण अचीव्ह करू शकतो. हे एक गोल आहे FIP. देन ऍक्सेस टू मेडिसिन्स डिव्हाइस अँड सर्व्हिसेस. ओके, तर सगळ्यांना सुविधा मिळायला पाहिजे आरोग्याशी रिलेटेड, चांगले डिव्हाइसेस आणि चांगले मेडिसिन्स मिळाले पाहिजेत, तर हे एक 18th गोल आहे कशाचं, FIPचं. देन पेशंट सेफ्टी, मोस्ट इम्पॉर्टंट गोल आहे बघा FIPचं. तर जे काही ट्रीटमेंट वगैरे असेल किंवा पेशंटची सेफ्टी ही खूप इम्पॉर्टंट आहे किंवा टू इम्प्रूव्ह पेशंट सेफ्टी और टू डेव्हलप पेशंट सेफ्टी हे खूप इम्पॉर्टंट गोल आहे. देन डिजिटल हेल्थ. ओके, हेल्थ म्हणजे डिजिटलायझेशन कसं करून आपण आपल्या हेल्थला इम्प्रूव्ह करू शकतो हे 20वा गोल आहे. 20th गोल इज डिजिटल हेल्थ. देन 21 गोल काय आहे, सस्टेनेबिलिटी इन फार्मसी. 21वा गोल काय असेल, फार्मसी फील्ड मधलं सस्टेनेबिलिटी असले पाहिजे किंवा सस्टेनेबिलिटी इम्प्रूव्ह केली पाहिजे आपण फार्मसी फील्ड मध्ये. ओके, तर हे होते बघा 21 गोल होते FIPचे. समजले सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ऑल ऑफ यू. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके ओके, तर इथं आपला सगळा पार्ट संपला बघा. फर्स्ट चॅप्टर आपला इथं कम्प्लीट होतोय. सगळे पार्ट आपण एक सुद्धा पार्ट बीट स्किप केला नाहीये, सगळा घेतलेले आहेत पार्ट. तर इथं हा पार्ट संपलाय. कोणाला काही प्रॉब्लेम आहे फर्स्ट चॅप्टर मध्ये? वी हॅव कम्प्लिटेड आवर फर्स्ट चॅप्टर इन सिलेबस नाउ. Introduction to social pharmacy, all about that we have finished now. Anyone have any problem? Ma'am. No problem, madam. Just Ma'am, wait, my just question wait is for that 1 minute. Just wait for 1 minute, we will discuss. Okay, there now we have finished here. At next lecture we can see our next bit or next chapter. Okay.